नाशिक शहरातील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ताब्यात घेतलंय। मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना बांगलादेशी नागरिकांबाबत गोपनीय माहिती मिळाली। बांधकाम साईटवर सुपरवायझर तसेच कामगारांच्या वेशात त्यांनी स्टिंग ऑपरेशन राबवत या 8ही संशयितांना ताब्यात घेतलंय। यामध्ये सुमन कलाम गाजी, अब्दुल अलीम मंडल, शाहीन मफिजुल मंडल, लासेल नूर अली शंतर, आझाद शरियत अली मुल्ला, आलिम सुआन खान मंडल, अल अमीन आमिनुर शेख, मोहसिन मैफुजुल मुल्ला या 8ही जणांकडे भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध करू शकले नाही। यातील 2 इसमांकडे आधार कार्डही आढळून आले। यातील ताब्यात घेतलेल्या इसमांकडे अधिक चौकशी केली असता बांगलादेशमधील इसम याने बॉर्डर पार करण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर आली। यातील आरोपी सुमन गाझी हा सर्वप्रथम 12 वर्षापूर्वी भारतात आल्याची माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली। पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत। त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती, माळीच्या पुढे अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशचे जे ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत। या स्टिंग ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांनीही याबाबत अधिक माहिती दिली। माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त पुणे सर, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही काम करत असताना मला गुप्त बातमी मिळाली की कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत। त्यावेळेला सदर बातमी खात्री करण्यासाठी आम्ही 4 दिवसांपासून त्या ठिकाणी वेषांतर करून, काही मजुराचे वेषांतर करून तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्मांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सुपरवायझर तसेच मजुराचं केलं होतं। माझ्यासोबत अजून सुपरवायझरचा रोल करणारे आमचे माझ्यासोबतचे API चव्हाण तसेच रोल करत होते त्या ठिकाणी। तसेच माझ्यासोबत मजुराचा रोल करणारे वाघ सर, हवलदार वाघ आमचे, तसेच सुपरवायझरच्या आमचे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्यासोबत होत्या। तसेच मजुराचा रोल अजून महत्त्वाचा ज्यांनी बनवला ते आमचे पठाण, SI पठाण होते। असे आम्ही सर्व 4-5 दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो। रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली। खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली। वरिष्ठांकडून जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इसमांना ताब्यात घेतले। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक डॉ. अंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके,
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर देसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू बागुल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे, गणेश वाघ, प्रवीण वेटाळ, समीर चंद्रमोरे हिंडे, मनीषा जाधव, वैशाली खर्टे, अतुल पाटील, गौरव खांडरे, युवराज कानमहाले, सर्व मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, डॉक्टर समाधान हिरे, प्रकाश बोडके, प्रकाश महाजन, मनोहर शिंदे, मनोज परदेशी, महेश ठाकूर यांनी संयुक्तिकरित्या पार पाडले। या संपूर्ण कारवाईमध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके यांच्या पथकाने विशेष कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचं अभिनंदन केलंय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक।